आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सारसनगरमध्ये भव्य वृक्षारोपण. पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. गेल्या काही वर्षांपासून वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीत होत असलेली घट आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल ही चिंतेची बाब बनली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी तापमानाचा पारा नवनवे विक्रम नोंदवत असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण हा सर्वात जास्त प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय मानला जातो. या संदेशाचा प्रसार करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून सारसनगर परिसरातील मधुबन कॉलनी येथील ओपन स्पेसमध्ये जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या सावली, फळे आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. परिसरातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाला यशस्वी केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सचिन भाऊ जगताप यांनी सांगितले की झाडे ही केवळ पर्यावरणाची शोभा वाढवत नाही, तर मानवाच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. झाडांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन शुद्ध ऑक्सिजन मिळतो. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास, जमिनीची धूप रोखण्यास, पावसाचे प्रमाण संतुलित राखण्यास तसेच भूजल पातळी वाढविण्यास वृक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. आज शहरांमध्ये काँक्रीटचे जंगल वाढत असताना हिरवाई कमी होत आहे. परिणामी तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेच्या लाटांचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. अनेक शहरांमध्ये 40°C अधिक तापमानाची नोंद झाली. यामुळे उष्माघात, पाण्याची टंचाई आणि विविध आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन केल्यास तापमान नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे केवळ शासनाच्या उपक्रमांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे. आज आपण वृक्ष रोपणाचे कार्यक्रम करतो सगळे या ठिकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहे. झाडं लावणं ही काळाची गरज झालेली. तुम्ही जर काही शास्त्रज्ञ त्यांनी अभ्यास केला त्याबद्दल सांगतो. आता तुम्हाला जर का म्हणलं की या युनिव्हर्समध्ये पृथ्वीवर जर का आपण विचार केला आधी की सगळ्यात महागडी वस्तू कोणती? ऑक्सिजन नाही. आज ऑक्सिजन बाकीच्या पण ठिकाणी भेटतं. जे आपण म्हणतो ना वस्तू, हे जर म्हणलं तर आपण सोनं, प्लॅटिनम हे ते सगळं म्हणतो. आणि युनिव्हर्समध्ये फक्त पृथ्वीच अशी की जिथं लाकूड भेटतं. लाकूड भेटतं म्हणजे कशामुळे भेटतं? वृक्ष आहेत म्हणून लाकूड भेटतं. ते सगळ्यात महाग आहे. आणि उद्याच्या काळात जर का झाडच राहिलं नाही तर आपलं हे तापमान वाढत चाललेलं आहे. आणि हे कशामुळे वाढत चाललंय की पूर्वी या ठिकाणी जंगल होतं. झाडं कापत गेलो आपण, बिल्डिंग उभ्या करत गेलो, पण झाडं विसरून गेलो. आणि आज खेडेगावात सुद्धा पाहिलं तर प्रत्येक जण त्याचं शेत नीट करायचं म्हणून त्यांनी शेतीतले पहिले झाडं काढली. आता ते बांधावर सुद्धा झाडं ठेवलेली नाही. वेगवेगळ्या संतांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वाङ्मयातून बरेच वेळेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं वाचलंय म्हणून तुम्हाला किमान सगळ्यांनाच माहिती आहे. तुकाराम महाराजांनी जे म्हणलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी ही दुसरे आळविते. ते पूर्णच आहे मंत्री. त्याच म्हणीप्रमाणे आज आपण पाहायला गेलं तर त्यांच्या ज्या अभंग त्यांनी तो गायलेला आहे त्याच्यात त्यांनी तेच सांगितलं की झाडं जपा. आणि त्यांनी हा काळ पहिलीच संतांना माहिती होता की काय पुढे जाऊन कोणती परिस्थिती होणार. आपलं जर निसर्गाचं संतुलन ठेवायचं असेल तर झाडं लावलीच पाहिजे. निश्चित आज आपण सगळ्यांचा तोच विषय चाललेला असतो की झाडं कुठं लावले, कसे लावायचे, काय नाही. सगळ्यांनी आपापल्या बाल्कनीत जरी छोटेले रोपं जरी लावली ते सुद्धा एक वृक्ष लागवडच आहे. टेरेसवर काही कुंड्या ठेवल्या ते सुद्धा एक वृक्ष लागवड आहे. कृपा करून कुणी ज्यावेळेस छोटे रस्ते असतील तर कंपाऊंडच्या बाहेर झाडं नका. तुम्ही कंपाऊंडच्या आतून एखादं छोटं झाड लावा की ते तुमच्या गरजेप्रमाणे ते वाढेल. तुम्हाला नारळ आवडतो आणि जागा नाही नारळ लावायला, आणि मग ते नारळ लावलं त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला जशी जागा उपलब्ध आहे मग काही ठिकाणी फुलझाडं लावा, ते तेच काम करणार आहे. शेवटी ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात.
सगळ्या वृक्षांचं तोच काम. आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामागे समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाचा व्यापक दृष्टिकोन असल्याचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक गणेश भोसले, राष्ट्रवादी गटनेते तथा नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक संजय चोपडा, अवधूत फुलसोंदर आदी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनी केवळ वृक्ष लागवड न करता त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी नियमित पाणी, संरक्षण आणि निगा राखण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यात अधिक हिरवेगार, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक अहिल्यानगर घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. हे वृक्षारोपण आपण इथं सुरुवात आहे. आपल्या प्रभागात बऱ्याच ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. या महिन्याभराच्या काळामध्ये आपण पुढं घेत राहू. आता अवधूतने सुद्धा त्या आमच्या भागामध्ये वृक्षारोपण केलंय. मी सुद्धा आमच्या मातोश्रीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं, त्यानिमित्त त्या सीना नदीच्या काठी मोठाले वडाचे आणि पिंपळाचे झाडं त्या ठिकाणी लावले. आता चोपडाची सुद्धा त्यांच्या कॉलनीत वृक्षारोपण घेणार आहे. म्हणजे सातत्याने आपल्या प्रभागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेत राहू, जेणेकरून जिथं झाडं आहेत तिथंच प्रसन्न वाटतं. तुम्ही देवबी बघा, पुढं बसलेले आहेत डोंगरात, झाडी, जंगलात का बसले की तिथं त्यांना प्रसन्न वाटतं. आणि ते जिथं झाडी आहे, जिथं निसर्ग आहे, तिथं माणसाचं मन रमतं. देवसुद्धा तशाच ठिकाणी रमलेलं. आणि आपला प्रभाग असं झाडीने आपल्याला नाटवायचा आहे. जिथं झाडं असेल तिथं नुसतं तुम्ही कॉन्क्रीट करा, झाडं नाही, काही नाही, मजा नाही त्याच्यामध्ये. पण जिथं झाडं आहेत त्याला चांगलं वाटतं त्या ठिकाणी. असं आपल्या प्रभागामध्ये आपल्याला इथून आपण सुरुवात केलेली आहे. रोड करायचं म्हणलं समीरजी 8-15 दिवसात रोड होऊन जातो. पण हे झाडं जर जागवायचे असेल तुम्हाला तर त्याला वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आपल्याला द्यावं लागतं. सातत्याने त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. गेले 15 वर्ष झाले आपण त्या ठिकाणी या प्रभागात झाडं लावतो. माझ्याकडे 2 टँकर आहे समीरजी पाण्याचे, नाही पालिकेचे नाही, माझे स्वतःचे छोटे टँकर आहेत. त्यात पाणी आपलं, ड्रायव्हर आपला, पेट्रोल आपलं, आणि 15 वर्षात आपण ते झाडं जगवतो. मी काय तुम्हाला म्हणत नाही की मी दरवर्षी तिथं 500 झाडं लावतो, 1000 लावतो. मी ठराविकच झाडं लावतो. वर्षाला फक्त मी 50च झाडं लावतो. पण ते आपण जगवतो, 100% जगवतो. एखादं जर झाड गेलं तिथं आपण रिप्लेस करतो. 2 वर्ष आपण त्याला पाणी घालतो. आपलं सो खर्चानेच आपल्या टँकरने, आपण कोणावर अवलंबून सुद्धा नाही. तर असे 50-50 म्हटलं तरी हळूहळू ते होत राहतो. कारण एक खटी 100 लावले आणि 200 लावले त्याच्याकडे लक्ष देता येत नाही आपल्याला. आणि लावताना आपण हे असे मोठाले झाडं किंवा ह्याच्यापेक्षा मोठाले झाडं आपण आणतो. आणि त्याच्यामुळे आता हे झाडं दिसायला लागलेत. काय हे बाकीचे रूम बी बांधायचं म्हणलं तरी 2-4 महिन्यात होऊन जातो. पण ह्याला सातत्य ठेवावं लागतं. कारण 2-3 वर्ष त्या झाडाकडे पाहावंच लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं, त्याला खत द्यावं लागतं. म्हणून याच्याकडे आता हे झाडं जे लावलेत ह्याला मरू देऊ नका. तुम्ही इथं सर्वजण आहेत, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता. असंच पूर्ण प्रभागात सुद्धा आपल्याला लक्ष देऊन झाडं वाढवायचे. आणि ते काम आता सुरू झालेलं संग्राम भाईच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये आपण त्यांच्या मार्गदर्शन करतोय. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. पुढच्या काय प्रश्न आपण जे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण करायचे आम्ही 100% तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. तर आपण सगळ्यांनीच पाहिलंय की संग्राम भाई यांच्या माध्यमातून या आपला प्रभागात असेल, परंतु नगर शहर पाहिलं तर आपली जी प्राथमिक गरजा होत्या म्हणजे रस्ते असेल, लाईट असेल, वीज असेल, पाणी असेल आणि ड्रेनेज असेल, ह्या सगळ्या समस्या आपण 90-95% पर्यंत यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या उपस्थित नगरसेवकांच्या संगनमताने या ठिकाणी पूर्ण करू शकलेलो आहोत. याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांनी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिले, मतदान रूपी आशीर्वाद दिले. त्या माध्यमातून कामाची संधी आम्हाला दिली आणि त्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने हे सगळे कामं या भागामध्ये करू शकलो. हे सगळं करत असताना आता आपला प्राथमिक ज्या गरजा होत्या त्या आपल्या झालेल्या आहेत. म्हणजे रस्ते, लाईट, वीज, पाणी आणि ड्रेनेज. आता आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा आहे. आता आपण आपल्या प्रभागाच्या सुशोभीकरणाच्या हिशोबाने येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत. म्हणजे मग आपल्या भागातले असणारे ओपन स्पेस असतील, त्याचबरोबर आपण सर्वांना रहदारीसाठी जो सारस पूल आहे
तर त्या सारस पुलाचं सुद्धा चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करणं, तिथं सुद्धा चांगल्या लाईट लावणं, जे सगळे ओपन स्पेस आहेत ते सगळे ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड बांधणं असेल, वृक्षारोपण असेल, पेव्हिंग ब्लॉक असेल. आता इथलं आपला एक आम्ही संग्राम भैयांच्या बरोबर बसल्यानंतर आम्ही चौघही नगरसेवक होतो, त्यावेळेला एक विषय झाला की इथले जे जे काही विषय आहेत तर त्याच्यामध्ये असं चाललंय की आपल्याला तो जो भाग आहे पलीकडचा तर त्या ठिकाणी आपल्याला दुमजली ज्या पद्धतीने, म्हणजे एक तुम्हाला सांगतो, आपल्या प्रभागातल्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण शहरात केलं जातंय. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या प्रभागात होती, प्रभाग 14 मध्ये होती, आणि मग त्याचा आदर्श शहरातल्या इतर भागात घेतला जातो. मग आपण म्युझिकल फाउंटनचा विषय पाहिला असेल, साईनगर सारखं उद्यान असेल, त्या ठिकाणी असलेली अभ्यासिका असेल, ज्येष्ठ नागरिक हॉल असतील, हे सगळे जे कामं भोसले साहेबांच्या संकल्पनेतून त्या भागात उभे राहिले, त्याचीच संकल्पना घेऊन नगर शहरातले इतर जे भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते कामं नगरसेवक पाहून त्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न इतर भागात करत असतात. आणि म्हणून त्या धर्तीवरच या ठिकाणी एक दुमजली अभ्यासिका उभी करणं, त्याचबरोबर या समोरच्या भागामध्ये एक छोटंसं लॉन करून त्या ठिकाणी ओपन जिमचं काही साहित्य, लहान मुलांना खेळण्याचं साहित्य, आणि आजूबाजूला बघण्यासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिकांना असेल, समजा आता आपल्या मुलाबाळांना जर घेऊन आले घरचे तर त्यांना बसण्यासाठी बाकडे, अशा पद्धतीचे एक सुशोभीकरणाचा भाग या ठिकाणी करण्याचं एक नियोजन आहे. आम्ही चौघांनी त्या पद्धतीचा एक विषय केला भैयांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचबरोबर पलीकडचा जो पट्टा आहे तर त्या बेल्टमध्ये आपल्याला पेव्हिंग ब्लॉक बसवायचे, असं एकंदरीत या ठिकाणी आपल्याला या भागात कामं करायची आहेत. आपण सर्वांनीच पाहिलंय की या परिसरात काम करत असताना खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या भागात झाले, म्हणजे रस्ते तर झाले, जसं आता जवळजवळ 10-11-12 कोटीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे तिथं मग आपल्या सगळ्यांसाठीच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 10-12 गेम्स एका ठिकाणी आहेत. म्हणजे व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, क्रिकेटचं टर्फ आहे, बॅडमिंटन आहे, झुम्मा हॉल आहे, त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅक हे, ओपन जिम आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. नगर शहरात हे कुठेही नाही. याची सुरुवात पहिले आपल्या भागात झाली. त्याचं कारण संग्राम भैया, म्हणजे हे सगळे कामं, म्हणजे नगर जसं पूर्वी काही गोष्टींकडे काय दुर्लक्ष केलं जायचं, म्हणजे आता सीना नदी सुशोभीकरणाचा विषय असेल किंवा झाडं लावण्याचा विषय असेल, याच्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जायचं नाही. परंतु आता काय केलं संग्राम भाईंनी, सीना नदीचं सुशोभीकरण, त्याच्यासाठी खोली वाढवणं, रुंदी वाढवणं, त्याच्यामध्ये चालण्यासाठी ट्रॅक करणं, वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं लावणं, अशा पद्धतीचे संरक्षक भिंत उभी करणं, असे सगळे कामं त्यांच्या माध्यमातून या शहरात होत आहे. आणि हे सगळं करत असतानाच आपलं आध्यात्मिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, हे सुद्धा संस्कृती टिकली पाहिजे. म्हणून संग्राम भाईंनी जी भगवी पताका आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, तर ती भगवी घेतलेली पताका त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी, जसे याच्या अगोदर आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीवर आशीर्वाद दिलेले आहेत, त्याच पद्धतीचे आशीर्वाद इथून पुढच्याही काळात आपल्या सगळ्यांचे संग्राम भैयाबरोबर आमच्या सगळ्याच्याही पाठीशी राहतील, एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये राहिलेले जे काही विषय असतील आपले, ते नक्की संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मार्गी लागतील, एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद.